तालुक्यातील रायगड येथील 5 ते 6 शेतकऱ्यांनी कमी कालावधीत चांगल्या उत्पन्नाच्या अपेक्षेने काकडीचे लागवड केली. दर्जेदार बियाणे, ठिबक सिंचन, खते, औषधे, फवारणी आणि वेळोवेळी मशागत करून शेतीमध्ये काकडीच्या वेली जोमानं वाढवल्या. परंतु फुलधारणाही चांगली झाली, वेलीही वाढल्या, रान हिरवगार झालं, परंतु त्याला काकडीच लागली नाही. तर बांधावर जाऊन आमचे प्रतिनिधी कमलाकर भरकमकर यांनी घेतलेला आढावा पाहूया. नमस्कार, शोध बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत भोकर तालुक्यातील रायखोड शिवारामध्ये. हे रायखोड येथील शेतकरी लच्चीराम दत्ता यांनी मागील महिनाभरापूर्वी आपल्या शेतीमध्ये काकडीचं बी लावलं, त्याला घामाचं पाणी करून टाकलं आणि एवढ्या भर उन्हाच्या टेम्परेचरमध्ये हे बाग त्यांनी फुलवली. पण अक्षरशः पानं आणि फुलांनी मळा भरलेला असताना त्यांचं मनही भरलेलं होतं की बा आता आपल्याला चांगलं उत्पन्न मिळेल या ठिकाणी. पण त्यांच्या आशेची बेआशा या ठिकाणी झालेली आहे. आपण बघायला गेलं तर या ठिकाणी यांच्या शेतीमध्ये पानांनी आणि फुलांनी जरी वेल भरला असला तरी फळ मात्र कुठं या ठिकाणी दिसायला तयार नाही. या ठिकाणी यांनी नांदेडवरील गोदावरी कृषी सेवा केंद्रामधून यांनी हे बियाणं खरेदी केलं होतं, जे की कुकुंबर प्रिन्स नावाचं. आणि ज्यावेळेस हे खरेदी करत होते त्यावेळेस तेथील दुकानदारांनी मोठ्या आश्वासनाने की बा चांगलं उत्पन्न आणि अधिक गुणवत्ताधारक हे बियाणं असल्याचं त्यांना सांगितलं. ज्यावेळेस मार्केटमध्ये मागणी आपण पाहायला गेलं तरी तर आपलं आर्थिक बजेट सुधारेल आणि लोकांचं कर्जबाजारी करून घेतलेल्या बियाणाची परतफेड होईल, ह्या आशेवर ही बाग त्यांनी या ठिकाणी फुलवली. मोठा खर्च या ठिकाणी यांनी या ठिकाणी केलेला आहे. पण प्रत्यक्षात पाहायला गेलं तर कोण्याही ठिकाणी एकाही वेलाला एकही फळ या ठिकाणी त्यांच्या घामाचं दिसत नाही. या ठिकाणी आपल्यासोबत संबंधित शेतकरी आहेत. शेतकऱ्याशी आपण संवाद साधू. नेमकं या ठिकाणी नेमकं झालंय तरी काय, आपण कधी ही बाग लागवड केली आणि प्रत्यक्षात पाहायला गेलं तरी एकही फळ या ठिकाणी दिसत नाहीये. आम्ही गोदावरीहून ज्या टाइमला आणल्या सर त्या दुसऱ्या तारखेत लावले आहे बियाणे. तर आम्हाला काय पाणी फुल नाही व थोडं थोडं म्हणून झोपिल्या, हे आम्हाला एकही फळ लागलं नाही. नेमका अंदाजे ह्या बागावरती आपला खर्च किती झालाय सुरुवाती लागवडीपासून आजपर्यंत? अंदाजा कमीत कमी 25-30 हजार रुपयाची फवारणी झाली सर. हे मार ते मार, प्रत्येक कंपनीवाला आलं की हे मारा त्याच्यानं फळ लागते, ते कंपनीवाला आलं त्याच्यानं लागते. जे प्रत्येक फवारण्या केल्या सर आम्ही, एकही फळ नाही. तुम्ही बघा आज कुठेतरी ह्या ठिकाणी शेतकऱ्याची निराशा आहे. जवळपास एवढ्या छोट्या प्लॉटसाठी 30 ते 35 हजार रुपयाचा खर्च या ठिकाणी झालेला आहे. आणि या संदर्भात आपण कृषी विभागाकडे काही तक्रार केलेली आहे का? केल्या ना सर, केल्या. आम्ही रिशू आणल्या काल. काय म्हणले कृषी अधिकारी? भेट झाली कृषी अधिकाऱ्याची? नाही, ते कृषी विभाग या तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी काम करण्यासाठी, त्यांच्या पिकाची डॉक्टर आहेत ते देखभाल करण्यासाठी त्यांचं एक काम आहे. परंतु ते कधी येतात का इकडे? नाही, कधी आता पण येऊन माहित नाही. आम्ही दिलेलेच आमचे कागद दिले नाही, त्याने काय करतात. तर या ठिकाणी आपण पाहू शकता की कृषी विभागाचं बिलकुल दुर्लक्ष आहे या ठिकाणी कृषी विभागाची. आणि माझ्या मते कंपनी मालकाचे जे कंपनी आहे त्यांचे काही आर्थिक दागेदोरे आहेत काय, असावे काय, तर असा एक प्रश्न निर्माण होतो. आपण पाहू शकता की या ठिकाणी काकडीला आपण बघायचं तर आपण पाहू शकता हे काकडीचं फार मोठा रोप आहे. याला असे गच्च फुलं आहेत बघा. आणि या फुलांना एकही काकडी आलेली नाही. जवळपास 60 दिवसाची काकडीची बाग आहे. या ठिकाणी शेतकऱ्यानं काय केलं पाहिजे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तर या कंपनीवर, जी प्रिन्स कंपनी आहे, याच्यावर सरकारनं बॅन आणलं पाहिजे का? तर या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे, आर्थिक नुकसान, याची भरपाई कोण देणार? आपण बघू शकता की फार मोठं नुकसान आहे. तर दादा याला काय खर्च आला? हे 1 एकरभर शेती काम करतात. खर्च आला बघा एवढ्याला. किती खर्च आला? जवळपास आज 2 महिन्याच्या जवळपास याला मेहनत चालू आहे. तरी अजून एकही फळ लागत नाही, मोबदला काय मिळू शकत नाही. खर्च किती आला याला? 50-60 हजार रुपये गेलेले आहेत स्वतः खर्चाचा सध्या. तर या ठिकाणी बघताय 50-60 हजार रुपये खर्च आला. आणि आता ही काकडी उपडून फेकण्याच्या मार्गावर आहे आणि आता पेरणीची दिवस संपलेले आहेत. तर या ठिकाणी या शेतकऱ्यांना काय पेरलं पाहिजे आणि याला उत्पन्न काय होणार असा प्रश्न आहे. तर आपण याबाबत कृषी विभागाशी चर्चा करूया. आपण कृषी अधिकाऱ्याशी चर्चा करूया.
तर रायखोड येथील शेतकऱ्यांनी प्रिन्स कुकुंबर या नावाचं बियाणं गोदावरी कृषी सेवा केंद्र नांदेड येथून खरेदी केलं होतं आणि त्यांनी लागवड केली आणि अद्यापही त्या प्लॉटला किंवा निवळ आणि निवळ फळधारणा आहे फुलधारणा आहे, फळधारणा झालेली नाही. यामुळे शेतकऱ्याचं आज अतोनात नुकसान झालेलं आहे आणि त्या संदर्भाने शेतकऱ्यांनी आपल्याकडे तक्रारी दिलेली आहे. त्या अनुषंगाने काय सांगा? आता भागवत संभाजी बकरवाड रायखोड या शेतकऱ्यांनी गोदावरी कृषी केंद्र इथून नांदेड इथून आपलं काकडी या पिकाचं भाजीपाला पिकाचं बियाणं आणले. त्यांनी पेरणी झाली आहे. आज जवळपास 60 ते 70 दिवस ओलांडले तरी पण त्या पिकाला फळधारणा झालेली नाही. फक्त फुलं लागलेली आहेत पण फुलाचं रूपांतर मात्र फळांमध्ये झालेलं नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान ही निश्चितच बाब आहे. यावर आपण कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ त्याचबरोबर आमचे क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर मी स्वतः त्या शेतकऱ्याची पाहणी करण्यासाठी जात आहोत. पाहणी केल्यानंतर त्या कंपनीचा जो काही प्रतिनिधी आहे त्या प्रतिनिधीला बोलवून नेमकी काय अडचण आहे, जेनेटिक प्रॉब्लेम आहे का, त्या नेमकं त्या वेस्टर्नावर काय लिहिलेलं आपण ते पाहूया. त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्यावर योग्य ती कारवाई करून नक्की करता येईल आणि शेतकऱ्याला न्याय देण्याचा आपण नक्की प्रयत्न करू. सर, ज्या नेमकं ती जी कुकुंबरची जी काही जात आहे ती क्रॉस पॉलिनेटेड आहे का सेल्फ पॉलिनेटेड आहे तर त्या ज्या सीझनला दिली गेली पाहिजे त्या सीझनची व्हेरायटी आहे का हे थोडं आपण तपासून घेणं आवश्यक आहे. ते जर बरोबर असेल आणि जर समजा बियाण्यात दोष असल्यामुळे जर ते उगवणं फळधारणा होत नसेल तर नक्कीच त्याच्यामध्ये संबंधित विक्रेता दोषी असणार. आपण आता म्हणलात की सीझनचा विषय आहे. शेतकरी तर अडाणी असतात, अशिक्षित असतात, त्यांना काही समजत नाही. पण कृषी सेवा केंद्राची जिम्मेदारी बनते की आपण उन्हाळी बियाणं आहे ते पावसाळी दिलं नाही पाहिजे आणि पावसाळी बियाणं जे आहे उन्हाळ्यामध्ये नाही द्यायचे. यामध्ये कुठेतरी कृषी सेवा केंद्र चालक हे जिम्मेदार असेल. नक्की शेतकरी हा जरी फार सुशिक्षित नसेल तर नक्कीच अशा वेळेला प्रॉब्लेम होतो. पण त्या संबंधित कृषी सेवा केंद्राची नक्कीच जबाबदारी आहे. कारण आपण कृषी सेवा केंद्राला लायसन देताना तर त्या पदवीचा किंवा त्या डिप्लोमा धारक आहे हे सर्व बघूनच आपण देतो. त्याच्यामुळे नक्की त्याचं तांत्रिक ज्ञान त्याला असलंच पाहिजे आणि ते जे माल विकतो ते उत्तम दर्जाचं आहे याने खात्री केलीच पाहिजे. यात काही दुसरा प्रश्न असा आहे की भोकरच्या सर्व कृषी सेवा केंद्रामध्ये युरिया आणि इतर काही उपलब्ध असताना तक्रारी आहेत लोकांची की त्या ठिकाणी त्यांना खतं दिले जात नाही. तर आताच आपल्या कार्यालयासाठी तक्रार आलेली आहे डवरून. तर काय सांगायचं? नक्कीच आपण याबाबत सर्व कृषी सेवा केंद्राची बैठक आपण ऑफलाईन घेऊन त्यांना त्या गोष्टी समजून सांगितल्या होत्या. त्याच्याबद्दल आपण त्या कृषी सेवा केंद्राच्या अध्यक्षांना पण बोललो होतो. त्याच्या सर्वांची बैठक घेऊन ह्या सूचना त्यांना दिल्या होत्या. पण असं काही नक्की प्रकार कुठे घडत असेल तर आपण नक्की त्याच्यावर कारवाई करू, यात काही शंकाच नाही. आता आज आपण यांच्या निवेदनाच्या आधारावर पुन्हा एकदा ऑनलाईन मिटिंग आम्ही संध्याकाळी 4 वाजता ठेवली आहे. त्यांना पुन्हाची आम्ही एकदा सूचना देतो आणि असं जर प्रकार घडत असेल तर या तक्रारीमध्ये कृषी सेवा केंद्राचं नक्की नाव नमूद नाही आहे. तरी पण आपण सर्व कृषी सेवा केंद्राची एक ऑनलाईन बैठक घेऊन त्यांना सूचना देऊ आणि जर कुठं असा प्रकार घडत असेल तर त्याच्यावर